सो ये जनरल दो टेक्स्ट है, लोगों ने अपने एक्सपीरियंस शेयर किए हैं कि कहाँ पे घूमने जाते हैं या ऐसा ही कुछ होगा, देखते हैं. Lesen Sie den Blog und beantworten Sie Ihre Fragen aus A. तो आपने ऑलरेडी कर लिया इसको, बट ब्रीफ में एक बार मैं बोल देता हूँ, कोई चीज मान लो ना समझ में आई हो किसी को. ब्लॉग लिखा है किसी ने, कई लोग ब्लॉग लिखते हैं, जो भी करते हैं लिख मारते हैं, राइट? अच्छा है लिखते हैं मतलब. सो zu Fuß von Deutschland nach Polen, है ही बात लिखने वाली है. zu Fuß पैदल ही चल पड़ा और जर्मनी से लेके पोलैंड तक. Tag 22 22nd डे, 22वें दिन ये चीज लिखी है उसने. Der Stopp in Lübeck war super. Stopp means halt. कि ल्यूबेक में, ल्यूबेक एक सिटी है, आपको ये भी पता होना चाहिए एक्चुअली ल्यूबेक कहाँ है. नॉर्थ जर्मनी में समुद्र के किनारे ल्यूबेक. पहले बहुत ही फेमस सिटी था, आजकल तो और दूसरी ज्यादा फेमस हो गई तो वो कम फेमस रह गया. सो der Stopp मतलब स्टॉपेज. Der Stopp in Lübeck war super. Ich habe liebe Freunde besucht. I have visited my dear friends und mich ausgeruht. Ausruhen is to relax, and I have relaxed myself. Heute geht's weiter, and today I am going further. Das nächste große Ziel ist jetzt Rostock. Rostock एक दूसरा सिटी है. Rostock, ल्यूबेक से चले रोस्टॉक जाएंगे. Ich bin heute wieder den ganzen Tag gewandert. Wandern का मतलब है पैदल. आज भी पूरे दिन पैदल चलना हुआ. पैदल ही चल रहा है तो 22 दिन से पैदल ही चलना हुआ आज भी इसका. Gewandert. Immer an der Ostsee entlang. Entlang प्रीपोजिशन आपको बताई थी, लास्ट में आती है. So immer an der Ostsee entlang, या फिर ऐसे कहो जिसकी भी आप बात कर रहे हो उसके बाद में आती है जो है Ostsee. ईस्ट जो सी है उसके साथ साथ. एंटलांग मतलब अलोंग साइड. एक तरफ सी था, एक तरफ में चल रहा था लगातार. खुश है ये. Auf dem Weg konnte ich die ganze Zeit aufs Wasser schauen. On the way I could see water. सी देखता देखता चला पूरे. Das war schön. It was beautiful. Ich treffe oft Radfahrer und Spaziergänger. Radfahrer, साइक्लिस्ट्स दिखे मुझे साथ साथ, क्योंकि पैदल वाले को तो साइक्लिस्ट ही दिखेंगे, वही इन्हीं से बात हो सकती है उसकी. कार वालों से तो कैसे बात होगी, वो तो फट निकल जाएंगे. So ich treffe oft Radfahrer und Spaziergänger. एंड जो बाकी और कोई पैदल चल रहे उससे थोड़ी राम रमी करके आगे निकलेगा ये. Die meisten sind sehr freundlich. Most of them are very friendly. Und so lerne ich viele Leute kennen. And this way I get to know many people. नए लोगों से खूब मिलना हो रहा है मेरे को. 22 दिन हो गए आज. Am Abend habe ich eine kleine Pension gefunden. Pension मतलब रहने का कोई छोटा मोटा होटल, यहाँ पे ये रुक सकता है रात को, नाइट स्टे, कुछ खाने को मिल जाए. तो पेंशन का मतलब है कहीं पे रुकना, वहाँ पे सोने की व्यवस्था और एक टाइम का खाना मिल जाए, उसको पेंशन बोलते हैं. गेस्ट हाउस बोल सकते हैं, गेस्ट हाउस बोल सकते हैं इसको. यस. So gefunden zwei Radfahrer übernachten auch hier. Two cyclists are also staying here. Übernachten is a verb. Stay overnight. कहीं रात बिताने के लिए ये वर्ब यूज होगी übernachten. Ja. Und wir gehen gleich zusammen essen and we are going now to eat. Wir gehen gleich zusammen essen. Essen gehen. Ihr seht, mir geht es super. You can see, you see that I am feeling great. मैं तो खुश हूँ. हाँ? Right? Gleich मतलब तुरंत, अभी अभी. वो कह रहे भाई मैं तो खाने जा रहा हूँ बस. Gleich अभी अभी बस खाने जा रहा हूँ. खाने का टाइम हो गया, खाने जा रहा हूँ. फिर आके करता हूँ बाकी की वीडियो कॉल. ओके, चूज. मैं अभी जा ही रहा हूँ और आदमी ऐसे निकल गया. तो ग्लाइस का मतलब जस्ट.
So is here ग्लाइस, वी गेन ग्लाइस, मतलब हम सब डोजने वो जो साइकिलिस्ट रुके हुए वो और मैं, हम बस अब खाने जा रहे हैं। ईयर 8 तुम लोग देख ही रहे हो, मेरे तो हालचाल बहुत सुपर्ब है। मोर्गन वाटर इज शॉन, गांस फ्यू वाइटर, मोर्गन टुमारो अर्ली मॉर्निंग आई start my further journey, of course on foot, wandering. Ich will bis nach Rostock kommen. मैं रोस्टॉक तक जाना चाहता हूँ। Liebe Grüße, euer Pablo, आपका पाब्लो, तुम्हारा पाब्लो। So वाइटर का क्या अर्थ है? Further. Wie finden Sie den Urlaub von Pablo? ये जो पाब्लो है, ये कैसा लगा उसका एक्सपीरियंस? पाब्लो लाइफ का इक्वल भी होता है क्या? लाइफ का मतलब इक्वल, बहुत सारे मीनिंग होते हैं ग्लाइस के। इक्वल भी होता है, जस्ट भी होता है, अभी अभी भी होता है। ग्लाइस वी आर इन आउसग्लाइस, मतलब हम बराबर हो गए भैया, तुमने मुझे जो दिए थे मैं देखो वापस लौटा रहा हूँ आज से ना। विजिट आउसग्लाइस कभी कभी बाकी वर्ड्स के साथ भी मिलके और आपको वर्ब दिखेंगे। ओके, vergleichen, ausgleichen, ऐसे। So war das schon okay? Habt ihr auch zu Fuß lange also gewandert? Haben die solche Erfahrungen gemacht? Ja? Waren die schon oft so unterwegs? आप लोगों ने कभी लंबी जर्नी की है पैदल? कहां से कहां तक की है? बोलो, नहीं करी। ओके, फोन नावलगढ़, nach Hatu, ja, oder Schallasser, ja, so ist dann natürlich, dann können wir auch eigene Erfahrungen erzählen. Wie war es? Eigentlich, ich war so todmüde und dann habe ich den Tag entschieden, nicht wieder, फिर कभी नहीं, या फिर das war wirklich wunderschön. Ich und meine Freunde haben das richtig genossen und wir kommen jedes Jahr immer wieder. हर साल आते हैं अब तो हम। Okay, also das hängt von Ihnen ab, wie eigentlich der Erfahrung war. So, bei einer Firma etwas erleben, meine Familie warmes Wasser mit den Hunden ins Zelten, gut erholt, dann Urlaub machen in einem großen Haus. दो लोग मिलके या एक एक करके पढ़ते जाओ, पता तो चले। पढ़ना है Vollständig programmiert bei einer Firma in Stuttgart. Er ist verheiratet und lebt mit seiner Frau und seinen beiden Kindern in einem großen Haus. Im Sommer fahren sie meistens ans Meer, aber er mitten auf dem Meer. Er sagt immer nur vor dem Computer sitzen und im Zimmer Strandurlaub machen. ist langweilig. Ist langweilig, einmal im Jahr musste ich क्या आएगा यहाँ? करा भी है कि नहीं? यहाँ तक हो रहा था। बाकी लोगों से पूछ रहा हूँ। इसमें स्थान urlaub available. It was available, yes. So, stop. So, Volker Mendes Programmierer
This person is Programmierer bei einer Firma. At a company in Stuttgart. Ist verheiratet und lebt mit seiner Frau und seinen beiden Kindern in einem großen Haus. He is married and living with his wife and 2 kids in a big house. Im Sommer fahren die meistens ans Meer. In the summer, mostly they go to some sea. Aber er meint, er möchte mehr, but he would like to do something more. Er sagt, immer nur vor dem Computer sitzen und im Sommer Strandurlaub machen, ist langweilig. रोज तो काम करो कंप्यूटर पे और छुट्टी आए तो बीच पे जाके आ जाओ यार हर बार. It's boring. Einmal im Jahr möchte ich etwas erleben. Once in a year I would like to experience something special. Okay, where is jetzt next? Who will continue? Next, Person bitte. Ja. Laut und klar. Dann möchte ich Urlaub allein ohne meine Familie. Dieses Jahr war ich eine Woche mit einem Hunde mit dem Flug wie Schweiz ein Leben ohne Eifung und gut erholt. Und warmes Wasser. Nur die Hunde und die Natur. So इसका मतलब ये निकला. Okay, एक सेकंड रुकना. Dann mache ich Urlaub allein. So once in a year I would like to experience something special. And dann mache ich Urlaub allein. And I would like to travel alone, without my family. Ohne meine Familie. Family वाले डिस्टर्ब करते हैं इसको. शायद Dieses Jahr fahre ich eine Woche mit einem Hundeschlitten. ये देखो कुत्तों की गाड़ी, कुत्ते घिस रहे और ये पीछे लगा पड़ा है सारी. Right? Das ist gut. Dieses Jahr fahre ich für eine Woche. इस बार ये जो डॉग कार्ट है इससे स्विट्जरलैंड में घूमना है मुझे. Ein Leben ohne Heizung and I would like to have a life, experience a life without heater und warmes Wasser, without warm water. कुछ तो मेरे को एडवेंचरस करना है. हीटर तो चाहिए ना सर्दियों में, बट कह रहा ना मैं इस बार बिना हीटर और बिना गर्म पानी के ही रहना मुझे. Nur die Hunde und die Natur, कुत्ते and the nature. That's it. Okay, jetzt weiter. Wer will? Sitaram oder Mukesh? Mukesh, du kannst weiterlesen. Für eine Woche ist das toll mit einer Gruppe. Und 300 Männer und 2 Freunde wandered mit dem Hundenflug in der Schweiz. Was kommt hier? Mit Hunden. Mit den Hunden. So with 2 ladies and 3 gents, he is then traveling with dogs durch die Berge, through the mountains in Switzerland. Am Abend Poppen sie gemeinsam und schlafen mit einem in Zelten.
schlafen in Zelten, टेंट्स में सोएंगे। Okay, nach einer Woche and after 1 week, Nach einer Woche haben sie einen neuen Urlaub von mir Ende und nach what is remaining? Gut erholt, nach Hause शुरू। Gut erholt का मतलब है well relaxed। Nach einer Woche Abenteuerurlaub kommt Herr Mende gut erholt। He comes back well relaxed। Relax होके घर आता है। Dann macht auch der Alltag wieder Spaß। Normalerweise brauchen wir eine Pause। Wir arbeiten die ganze Zeit, den ganzen Tag, dann brauchen wir Ruhe. Wir brauchen eine Pause. So, Urlaub und dann eine Woche Reise. Also, genießt er. Kommt gut erholt, well relaxed. Relax होके घर आता है। So war es. Was ist denn noch übrig? Hören wir auch, das ist hören. Hier aber, zuerst hier, gehen, anrufen, gehen kommt zweimal, gehen दोबार आएगा। Was sollen Frank und Mia tun? Frank und Mia, ergänzen Sie den Dialog mit der Form von sollen und einem Verb aus dem Kasten. Lieber Frank, gehen, anrufen, kaufen, wechseln. Nishant, willst du das lesen? बट पता नहीं सर इसमें क्या आएगा, मैंने पढ़ा नहीं। Read करो।